आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली दुर्दशा आणि नागरिकांचा वाढता संताप पाहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे। एसी चेंबर मधून बाहेर पडा आणि रस्त्यावर उतरून काम करा। लोकांमध्ये कारणे सांगू नका, तर काम करून दाखवा, अशा कडक शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना थेट संधी दिली आहे। येत्या 1 महिन्यात परिस्थिती न बदलल्यास कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय। नाशिक शहरातील रस्त्याची झालेली चाळण आणि खड्ड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत। या पार्श्वभूमीवर नाशिक येथे आयोजित विशेष आढावा बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सुस्त कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली। रिलॅक्स राहून चालणार नाही, लोकांना आता कारणे नको, तर रस्त्याच्या समस्येतून दिलासा हवा आहे, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला। या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी कामचुकार कंत्राटदार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले। खड्डे न बुजवल्यास किंवा रस्त्याची वेळेत दुरुस्ती न केल्यास संबंधित कंत्राटदारांवर थेट दंड ठोठावा आणि त्यांची पुढील बिले तसेच कामे तातडीने थांबवा, असे थेट आदेशच त्यांनी दिले आहेत। केवळ एसी चेंबर मध्ये बसून कागदी कारभार करू नका, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरा आणि नागरिकांशी संवाद साधा, असे ताशेरेही त्यांनी प्रशासनावर ओढले। आगामी सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना शासनाकडून कोट्यवधींची निधी देऊनही जनतेत रोष असेल तर अधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले। बैठकीच्या शेवटी प्रशासनाला थेट 1 महिन्याच्या अल्टिमेटम देत महिनाभरात मला कागदावर नाही तर रस्त्यावर गुणात्मक बदल दिसला पाहिजे, मी महिनाभराने पुन्हा आढावा घेईन, असा कडक इशारा फडणवीस यांनी दिला। या आक्रमक भूमिकेनंतर नाशिक महापालिकेसह रस्ते विकास यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।